चांदूर रेल्वे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 सप्टेंबर रोजी सोयाबीन खरेदीचा शुभारंभ उपसभापती भानुदास गावंडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बाजार समितीचे व्यापारी मीरा इंडस्ट्रीजच्या वतीने नितीन गगन यांनी शुभारंभाप्रसंगी सोयाबीनच्या खुल्या लिलाव पद्धतीमध्ये 6100 रुपये ही सर्वात जास्त बोली बोलून सोयाबीन खरेदी केले। सोयाबीन विक्रीचा पहिला मान चांदूर रेल्वे येथील शेतकरी राजेंद्र देशमुख यांना मिळाला। सदर शेतकऱ्यास उपसभापती व माजी सभापती प्रभाकर वाघ तसेच उपस्थित संचालक यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला। तसेच वजन काट्याचे पूजन करून शेतकऱ्यांनी आपल्या नवीन हंगामातील शेतमाल जसे कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग व इतर शेतमालाला सुद्धा बाजार समितीच्या आवारावर चांगले भाव मिळत असल्यामुळे आपला शेतमाल विक्रीकरिता बाजार समितीच्या आवारावर आणावा असे आवाहन उपसभापती भानुदास गावंडे यांनी केले। या प्रसंगी बाजार समितीचे सभापती प्रदीप वाघ, संचालक अशोक चौधरी, अतुल चांडक, प्रदीप जगताप, रवींद्र देशमुख, प्रवीण घुईखेडकर, रमेश महात्मे, रविकांत देशमुख, वैशाली ठाकरे, हरिभाऊ गवई, रामकुमार जालान, दिलीप मुंदडा, प्रदीप गुजर, नितीन गंगन, सुभाष जालान, नरेश गावंडे, अनिल गावंडे, राम टावरी, गुणवंत आगसे, अक्षय पनपलिया, सचिन झोपाटे, प्रफुल्ल ठाकरे व मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आणि मान्यवर उपस्थित होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।